नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ. मंडळी, यंदा आपल्याकडे गणपती बाप्पांचं आगमन होत आहे. तर गणेश चतुर्थीला मूर्तीची स्थापना कशी करायची, पूजा साहित्य काय आहे, यंदा येणाऱ्या गणपती बाप्पांना स्थापना करण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे, तर चला आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया. त्याचप्रमाणे आपल्या भक्ती कथा या यूट्यूब चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्की करा. चला मंडळी, जाणून घेऊया गणपती बाप्पांचं विराजमान आपल्याकडे कधी होत आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थ तिथीला गणेश चतुर्थी म्हणून संबोधलं जातं. त्या दिवशी आपण गणपती बाप्पांचा उत्सव साजरा करतो. गणेश भक्त या दिवसाची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. घराघरासह सार्वजनिक गणेश मंडळांमध्येही लाडक्या बाप्पाचे जल्लोषात आगमन केलं जातं. गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्थीपर्यंत 10 दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केली जाते. यंदा गणेश चतुर्थी कधी आहे, शुभ मुहूर्त काय आहे, बाप्पाची पूजा कशी करावी, पूजेच्या साहित्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करावा, यासह अन्य महत्त्वाच्या गोष्टींची माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. मंडळी, या वर्षी गणेश मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पंचांगानुसार जो शुभमुहूर्त सांगितलेला आहे तो म्हणजे आपल्याकडे सकाळी पूजा करणं अधिक शुभ फलदायी मानलं जातं. त्यामुळे सकाळी 6:30 वाजेपासून तर 9:30 वाजेपर्यंत, अर्थातच 6:30 तर 9:30 हा शुभमुहूर्त असणार आहे. जर तुम्हाला सकाळी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करायला जमली नाही तर तुम्ही सकाळी 11:10 तर दुपारी 12:30 प्राणप्रतिष्ठा करू शकता. त्याचबरोबर दुपारी 4 वाजेपासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार बाप्पांना विराजमान आपल्या घरामध्ये करू शकता. मंडळी, गणपती बाप्पांची मूर्ती अधिक सुंदर, सुबक, आकर्षित असते. अशा वेळी खऱ्या अर्थाने गणपतीची मूर्ती कशी असावी हा एक प्रश्न आपल्याला सतावत असतो. तर मंडळी, गणपतीची मूर्ती ही शाडूच्या मातीपासून बनवलेली, साकारलेली असावी. मूर्तीची उंची अधिकाधिक 1 फूट ते 1.5 फूट इतकीच उंच असावी. मूर्तीशास्त्रानुसार गणपतीची मूर्ती बनवलेली, पाटावर बसवलेली, डावा सोंडेची आणि नैसर्गिक रंगांचा वापर करून साकारलेली मूर्ती आपण गणपती बाप्पाची आणावी. गणेश मूर्तीची आसनावर स्थापना कशी करावी, तर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर म्हणजे गणेश मूर्तीच्या पूजेपूर्वी ज्या पाटावर मूर्तीची स्थापना करायची आहे त्यावर तांदूळ ठेवल्यानंतर मूर्ती ठेवावी. आपल्या प्रथेप्रमाणे थोडे तांदूळ किंवा तांदळाचा लहानसा ढीग करावा आणि त्यावर मूर्ती ठेवावी. आता मंडळी, तुम्हाला वाटेल गणपती बाप्पांचं मुख कोणत्या दिशेला असावं, तर मंडळी, गणेश मूर्तीचं मुख हे पश्चिम दिशेला असेल अशा पद्धतीने गणपतीच्या मूर्तीची स्थापना तुम्हा आम्हाला करायची. पूजा करताना आपले मुख पूर्व किंवा उत्तर दिशेलाच असेल याची मात्र काळजी तुम्हा आम्हाला प्रत्येकाला घ्यायची आहे. तर त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये कोणकोणते साहित्य लागणार आहे ते सुद्धा आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत. हळद, कुंकू, गुलाल, रांगोळी, फुले, दुर्वा, तुळशी, बेल, विड्याची 15 पाने, गूळ, खोबरं, पंचामृत, त्याचबरोबर गंध, जानवे, कापसाची वस्त्र आणि गणरायासाठी लाल रंगाची जर कापसाची वस्त्र मिळाली तर अधिक उत्तम ठरेल. कापूर, उदबत्ती, श्रीफळ, खारीक, बदाम, फळे, सुटी नाणी आणि 5 रुपयांची दक्षिणा. अशा प्रकारे तुम्हा आम्हाला गणपती बाप्पांच्या पूजेसाठी ही तयारी करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांच्या पूजेसाठी 21 फुले देखील सांगितलेली असतात. त्याचप्रमाणे 21 पत्रे देखील सांगितलेली असतात. पण गणपती बाप्पांना या सर्वापेक्षा आम्ही साध्या भोळ्या भावाने केलेली पूजा अधिक प्रिय आहे. त्याच्यामुळे मंडळी, पूजा करताना फक्त काही गोष्टी लक्षात ठेवा आणि साध्या भावाने भक्तिमय वातावरणात मन प्रसन्न ठेवून, अंतकरणामध्ये भगवंताचा भाव ठेवून आम्ही जर पूजा केली तर निश्चित स्वरूपात गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये विराजमान होतात. चला तर मंडळी, बरीचशी माहिती तुम्हा आम्हाला या व्हिडिओमधून मिळालेली आहे. तर ह्या वेळेस गणपती बाप्पांचं आगमन आपण जल्लोषात साजरा करूया, हा उत्सव आनंदाने साजरा करूया. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.
धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.